नमस्कार. गोवन वार्ता लाईव्ह फेसबुक अपडेटमध्ये मी किशोर आपलं स्वागत करतो. सध्या एक विषय बराच चर्चेला आलेला आहे आणि तो विषय म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना, जुनी पेन्शन योजना लागू झाली आहे अशा पद्धतीचं वृत्त हे गेल्या काही दिवसापूर्वी पसरलं होतं. मुळात विषय असा झाला आहे की सरकारनं यासंबंधीचे काही आदेश जारी केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गोवा सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणारं एक पत्रक सगळ्या वर्तमानपत्रांना पाठवण्यात आलं आणि त्या पत्रकात असं म्हटलं गेलं की राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना सध्याच्या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केलेली आहे आणि त्यामुळे त्याने मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलेलं आहे. अनेक राज्यात अशाच पद्धतीची जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे आणि त्याच्यात गोवा हे आता 5वं राज्य ठरलेलं आहे अशा पद्धतीची ती बातमी होती. आणि सरकारी कर्मचारी संघटनेनं जे पत्रक जारी केलं त्या पत्रकाच्या आधारे सगळ्या बहुतांश वर्तमानपत्रांनी त्या संबंधीची बातमी प्रसिद्ध केली. कारण जे आदेश पेन्शन योजनेच्या संदर्भात जारी करण्यात आले होते त्या आदेशाचं प्रत्यक्ष इतर लोकांचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे त्या ऑर्डर्स प्रत्यक्ष वर्तमानपत्रापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या आणि सरकारी कर्मचारी संघटना एक जबाबदार संघटना असल्यामुळे त्यांच्या पत्रकावर आधारित सगळ्या पत्रकारांनी त्या संबंधीच्या बातम्या केल्या आणि त्या संबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. गोवन वार्तानं त्या संबंधी काही अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता त्या अधिकाऱ्यांनी जेव्हा सांगितलं की जे पत्रक सरकारी कर्मचारी संघटनेनं जारी केलेलं आहे ते पत्रक गैरसमजुतीतून जारी करण्यात आलेले, चुकीचा अर्थ त्या आदेशांचा त्यांनी लावल्यामुळे त्या संदर्भात गोंधळ निर्माण झाला आणि त्या संदर्भातलं नेमकं काय वृत्त आहे, नेमकी काय परिस्थिती आहे आणि ही जुनी पेन्शन योजना लागू केली म्हणजे नेमकं काय लागू केलं या संबंधीचं व्यवस्थित बातमी ही गोवन वार्तानं प्रसिद्ध केली होती. परंतु एकूणच इतर वर्तमानपत्रावरती ज्या पद्धतीने बातम्या प्रसिद्ध झाल्या त्याच्यानंतर सगळ्याच सरकारी कर्मचाऱ्यामध्ये गोंधळ निर्माण झाला. कारण जुनी पेन्शन योजना लागू करणं ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट ठरली असती. कारण जसं की जुनी पेन्शन योजना ही रद्द करण्यात आलेली आहे आणि आताच्या सध्याच्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तर त्यांना नॅशनल पेन्शन योजना ही लागू केली जाते. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर पूर्वीच्या कर्मचाऱ्याप्रमाणे त्यांना पेन्शन लागू होत नाही तर त्यांना वन टाइम एक रकमी लाभ मिळतो, त्याच्यानंतर त्यांना पेन्शन मिळत नाही. त्यामुळे सगळ्याच सरकारी कर्मचाऱ्यांची अशी मागणी आहे की जुनी पेन्शन योजना त्यांना लागू करावी आणि त्या संबंधाचा पाठपुरावा गोवा सरकारी कर्मचारी संघटना सातत्याने करत आहे. हा विषय राष्ट्रीय पातळीवरती चर्चेला आलेला आहे. राष्ट्रीय पातळीवरती अनेक राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे. अर्थात तशाची तशी ती लागू करण्यात न येता त्याच्यात काही बदल करून त्याच्यातले काही लाभ या सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यासंदर्भात वेगवेगळ्या राज्य सरकारने आदेश जारी केलेले आहेत. जेव्हा हा घोळ निर्माण झाला आणि सगळ्याच सरकारी खात्यात पेन्शनचा विषय जेव्हा सगळेच कर्मचारी चर्चा करू लागले की बाबा नेमकं काय, जुनी पेन्शन योजना खरोखरच लागू झालेली आहे काय, किंवा नेमका जो आदेश सरकारनं जारी केलेला आहे त्या आदेशाचा नेमका अर्थ काय, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आणि त्या अनुषंगानेच आम्ही या एकूणच विषयाचा अभ्यास करण्याचं ठरवलं. वेगवेगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली, वेगवेगळ्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि जे आदेश सरकारनं जारी केले त्या आदेशाचा नेमका अर्थ काय आणि या आदेशाचा नेमका फायदा सरकारी कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीनं मिळणार आहे, कुणाला मिळणार आहे, या सगळ्या संदर्भातली चर्चा आणि अभ्यास केल्यानंतर आम्ही हा विषय सविस्तरपणे योग्य पद्धतीनं सरकारी कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा हे फेसबुक लाईव्ह आम्ही करतो आहोत. आता विषय असा आहे की या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीनं 2 आदेश जारी झालेत. आता हे 2 आदेश वेगवेगळे आहेत त्यामुळे या दोन्ही आदेशांचा एकच अर्थ लावून जुनी पेन्शन योजना लागू झाली अशा पद्धतीची बातमी पसरली आणि त्यामुळेच अधिक घोळ झाला. आपल्याला तर माहीतच आहे गोव्यात सध्याच्या परिस्थितीत सरकारकडे अधिकृत आकडेवारी सरकारी कर्मचाऱ्यांची नाही आहे. प्लॅनिंग, स्टॅटिस्टिक आणि इव्हॅल्युएशन हे जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटनं सरकारी कर्मचाऱ्यांच्या संख्येचं सेन्सस करणं गरजेचं होतं, परंतु या डिपार्टमेंटनं हा सेन्सस अद्याप पूर्ण केलेला नाही. त्यामुळे
एक अंदाजी आकडा एक 65,000 सरकारी कर्मचारी असावेत अशा पद्धतीचा व्यक्त करण्यात येतो. त्यामुळे 65,000 सरकारी कर्मचारी हा खूप मोठा आकडा आहे आणि या जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात जो गैरसमज पसरलेला आहे त्या संदर्भात व्यवस्थित योग्य आणि खरी माहिती या सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना हे सरकारी आदेश मिळालेच असतील, परंतु सरकारी आदेश ही जी सरकारी ऑफिशियल भाषा असते त्या ऑफिशियल भाषेचा अर्थ हा लगेच समजणं खूप कठीण असतं. त्यामुळे जेव्हा आपण अनुभवी आणि ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे चर्चा करतो त्यावेळेला त्यांना नेमका याचा अर्थ काय हे समजून येतं आणि हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांना नेमकं हे आदेश काय आणि त्याचा अर्थ काय हे आम्ही समजून देणार आहोत. तर तो पहिला आदेश जो जारी झाला तो आदेश डिपार्टमेंट ऑफ फायनान्स रेव्हेन्यू अँड कंट्रोल या खात्यानं जारी केला. कारण सरकारी कर्मचाऱ्याशी संबंधित पगाराशी संबंधित जे काही विषय आहेत किंवा पैशाशी संबंधित जे विषय आहेत ते फायनान्स डिपार्टमेंट मार्फत हाताळले जातात आणि फायनान्स डिपार्टमेंटचाच हा भाग जो आहे रेव्हेन्यू आणि कंट्रोल त्या डिपार्टमेंटनं हा आदेश 12/4/2022 रोजी जारी केला, म्हणजे 12 एप्रिल 2022 रोजी. आणि हा आदेश जारी केला फायनान्स डिपार्टमेंटचे रेव्हेन्यू अँड कंट्रोल अंडर सेक्रेटरी प्रणब भट यांनी. आता हा आदेश काय म्हणतो, हे सर्क्युलर जे परिपत्रक जारी केलं ते परिपत्रक काय म्हणतं की गव्हर्नमेंट ऑफ गोवा वाईड नोटिफिकेशन सो अँड सो डेटेड 14/12/2021 म्हणजे 14/12/2021 हॅज एडॉप्टेड द सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल पेन्शन स्कीम रूल्स 2021 फॉर द एम्प्लॉईज कवर्ड अंडर नॅशनल पेन्शन सिस्टम इन स्टेट ऑफ गोवा. म्हणजे याचा अर्थ असा आहे की केंद्र सरकारने जो सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस इम्प्लिमेंटेशन ऑफ नॅशनल पेन्शन स्कीम रूल्स तयार केलेले आहेत 2021 ते रूल्स गोवा सरकारने अडॉप्ट केलेले आहेत आणि या संदर्भात त्यांनी ती माहिती दिलेली आहे. आता ॲज पर रूल 10 ऑफ द सेट रूल्स अ सबस्क्रायबर शाल एक्झरसाइज अन ऑप्शन to avail benefits under the national pension system or under the central civil service pension rules 1972 or the central civil service extraordinary pension rules 1939 on death or invalidation or disability during his her service. This option shall be exercised at the time of joining government service. आता याचा अर्थ काय, तर 2005 मध्ये 5 ऑगस्ट 2005 या दिवशीपासून जुनी पेन्शन योजना रद्द करण्यात आली आणि त्या काळापासून जे सरकारी सेवेत रुजू झाले त्यांच्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम ही लागू करण्यात आली. म्हणजे जुनी पेन्शन योजना काय होती, तर जुनी पेन्शन योजनेच्या अंतर्गत जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी वयाच्या 60व्या वर्षी निवृत्त होतो त्या वर्षीपासून त्यांना पेन्शन लागू केली जाते. आता त्या पेन्शनचा बेनिफिट काय होता, जुन्या पेन्शनचा बेनिफिट, तर जुना पेन्शनचा बेनिफिट असा होता की रिटायर्ड झाल्यानंतर जो रिटायर होतो कर्मचारी त्याला DCRG या अंतर्गत म्हणजेच जसं आपण ग्रॅच्युइटी म्हणतो त्या अंतर्गत 10 ते 20 लाख एक रकमी रक्कम ही त्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्राप्त होत होती. त्याच्यानंतर कम्युटेशन पेन्शन अशी एक संकल्पना आहे आणि असा एक विषय असतो. आता कम्युटेशन पेन्शन म्हणजे काय की जेवढी पेन्शन त्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होते त्या पेन्शनच्या 40% भाग हा ज्या 40% भागात जेवढी रक्कम येते त्या रकमेला 12 महिन्यात गुणाकार केल्यानंतर जी रक्कम येते ती रक्कम कर्ज स्वरूपात ही त्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्राप्त होत होती. त्यामुळे त्या रकमेचा जो हप्ता होता तो हप्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमधून वसूल करण्याची ती पद्धत होती. त्यामुळे ते 10 ते 20 लाख ग्रॅच्युइटी आणि कम्युटेशन पेन्शनच्या सहाय्याने आणखी काही रक्कम त्यांना प्राप्त होत होती. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर त्या सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी एक रक्कम ही त्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्राप्त होत होती. त्याच्यानंतर राहिला भाग तो प्रत्यक्ष पेन्शनचा. ज्या वर्षी म्हणजे ज्या महिन्यात संबंधित सरकारी कर्मचारी रिटायर्ड होतो त्यावेळेला त्याला जी बेसिक पे असते त्या बेसिक पेच्या 50% रक्कम ही त्या सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शनच्या रूपात मिळत असते. त्यामुळे ग्रॅच्युइटीची रक्कम 10 ते 20 लाख, त्याच्यानंतर कम्युटेशन पेन्शनची रक्कम
आणि पेन्शन अशी मिळून ही रक्कम त्या सरकारी कर्मचाऱ्यांना प्राप्त होत होती. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर एक मोठा आर्थिक आधार हा त्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळत होता आणि मग दर महिन्याला त्यांना ती 50% बेसिकवरती जी पेन्शन असते ती पेन्शन त्यांना पगाराच्या स्वरूपात मिळत होती आणि त्यामुळे हा मोठा दिलासा त्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना प्राप्त होत होता. आता त्याच्यानंतर बाकीचे ज्या गोष्टी आहेत, ज्या पीएफ आहे, मग पर्सनल इन्शुरन्स असणार, बाकीच्या ज्या काय स्कीम्स असणार, तो त्याचा वैयक्तिक विषय आहे. ज्या पद्धतीनं त्या कर्मचाऱ्याने आपलं आर्थिक नियोजन केलं असेल तशा पद्धतीनं त्यांना त्याचा लाभ मिळत असतो. परंतु ही पेन्शन योजना ही सरकारच्या आर्थिक तिजोरीवरती मोठा बोजा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर केंद्र सरकारनंच निर्णय घेतला की ही योजना रद्द करायची आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या बदल्यात नॅशनल पेन्शन स्कीम म्हणून एक नवीन योजना केंद्र सरकारनं त्यावेळेला लागू केली आणि गोवा सरकारनं ही नॅशनल पेन्शन स्कीम ही 5/8/2005 या वर्षी लागू केली. आता जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन योजना याच्यात फरक काय, तर जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत दर महिन्याला पेन्शनच्या रूपात सरकारी कर्मचाऱ्यांना मदत मिळत होती, परंतु नवीन पेन्शन योजनेअंतर्गत दर महिन्याला मदत दिली जात नाही, तर एक रकमी मदत मिळते सरकारी कर्मचाऱ्यांना. त्यामुळे त्यांना त्याचा मोठा फटका बसला होता आणि या अनुषंगाने त्यांची मागणी होती की जुनी पेन्शन योजना लागू करावी. आता हे जे सर्क्युलर जे राज्य सरकारने जारी केलेलं आहे, या सर्क्युलर अंतर्गत काही मोकळीक ही सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत देण्यात आलेली आहे. आता ती मोकळीक काय आहे, तर ती मोकळीक अशी आहे की जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत या दोन गोष्टींचा जर लाभ घ्यायचा असेल तर तो पर्याय त्यांना निवडता येणं शक्य आहे. तर त्याच्यात काय आहे, तर त्याच्यात अशी तरतूद आहे की समजा सरकारी कर्मचाऱ्यांचं जर सेवा काळात निधन झालं तर त्याच्या फॅमिली मेंबरना पेन्शन लागू होईल अशा पद्धतीचा हा पर्याय आहे. परंतु जर तो संबंधित सरकारी कर्मचारी जर निवृत्त झाला तर त्याला पेन्शन मिळणार नाही. त्याला नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत जी एक रकमी वन टाइम जे काय त्याला लाभ मिळणार तेवढाच मिळणार, परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या फॅमिली मेंबरला पेन्शन लागू करण्याचा पर्याय याच्यात देण्यात आलेला आहे. दुसरी गोष्ट, इन केस ऑफ डेथ झालं त्याच्यानंतर इनव्हॅलिडेशन ऑर डिसेबिलिटी, म्हणजे समजा अपघात झाला, अपंगत्व जर संबंधित कर्मचाऱ्याला आलं तर त्याच्या फॅमिली मेंबरला पेन्शन मिळण्याचा पर्याय हा या सर्क्युलरच्या माध्यमानं सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेला आहे आणि त्याच्या अंतर्गत सरकारनं 2 महिन्याची मुदत दिलेली आहे सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि त्या अनुषंगाने त्या संबंधित पर्यायासंबंधित फॉर्म्स हे सरकारी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलेले आहेत. त्यांनी ते फॉर्म भरून 2 महिन्यात सरकारकडे सुपूर्द करायचे आहेत, जेणेकरून या योजनेचा त्यांना लाभ मिळू शकतो. त्यामुळे पूर्णतः जुनी पेन्शन योजना त्यांना लागू झालेली नाही. त्यांना फक्त जुन्या पेन्शन योजनेचे 2 लाभ दिलेले आहेत, ते सुद्धा व्हॉलंटरीली जर त्यांनी ते लाभ स्वीकारले तरच त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे. जर त्यांना जुन्या पेन्शन म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गतच जर लाभ घ्यायचा असेल तर तोही पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे हा एक पर्याय त्यांनी दिलेला आहे सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना की समजा सेवा काळात किंवा जर त्या कर्मचाऱ्याचं निधन झालं तर त्याच्या फॅमिली मेंबरला पेन्शन देण्याची तरतूद या सर्क्युलर अंतर्गत करण्यात आली. त्यामुळे जुनी पेन्शन योजना सरसकट लागू झाली असा जो गैरसमज पसरलेला आहे तो निव्वळ गैरसमज आहे. जुनी पेन्शन योजना सरसकट लागू झालेली नाही, तर केवळ इन केस ऑफ डेथ ऑर डिसेबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर गव्हर्नमेंट सर्वंट त्याच्या फॅमिली मेंबरला पेन्शन योजना लागू करण्याचा पर्याय त्यांना दिलेला आहे आणि तो पर्याय निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य हे त्या संबंधित सरकारी कर्मचाऱ्याला देण्यात आलेले आहे. त्यांनी 2 महिन्याच्या आत त्या संबंधीचा प्रस्ताव किंवा ते स्वीकारायचं की त्यांना सध्याच्या पेन्शन योजनेतच पुढे जायचं हे त्यांनी डिसाईड करायला पाहिजे. हा झाला एक विषय. आता दुसरा विषय असा झाला की 4/5/2022 म्हणजे 4 मे 2022 रोजी आणखी एक ऑफिस मेमोरंडम जारी झालं आणि हे ऑफिस मेमोरंडम गव्हर्नमेंट ऑफ गोवा डिपार्टमेंट ऑफ फायनान्स रेव्हेन्यू अँड कंट्रोल त्याच खात्यानं हे ऑफिस मेमोरंडम जारी केलं आणि ते ऑफिस मेमोरंडम अंडर सेक्रेटरी फायनान्स R&C प्रणब भट यांनी जारी केलं. आता हे दुसरं ऑफिस मेमोरंडम काय आहे, आता या ऑफिस मेमोरंडममुळेही काही
सरकारी कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला. त्यांना वाटलं की जुनी पेन्शन योजना ही लागू झालेली आहे, परंतु या ऑफिस मेमोरंडमचा अर्थ तसा नाही आहे. हे ऑफिस मेमोरंडम काय म्हणतं? द न्यू रिस्ट्रक्चर्ड डिफाईन्ड कॉन्ट्रीब्युशन पेन्शन सिस्टम इज इम्प्लिमेंटेड फ्रॉम 5/8/2005 बाय गव्हर्नमेंट ऑफ गोवा. म्हणजे जुनी पेन्शन योजना रद्दबातल ठरवून 5/8/2005 पासून राज्य सरकारने नॅशनल पेन्शन स्कीम लागू केली. आता त्याच्यात असं झालं की जेव्हा ऑगस्ट 2005 मध्ये ही नवी पेन्शन योजना लागू झाली, त्या ऑगस्ट महिन्याच्या 2 महिन्यापूर्वी किंवा 3 महिन्यापूर्वी काही सरकारी पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली होती. आणि त्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली असताना त्या संबंधित उमेदवारांच्या लेखी परीक्षा झाल्या होत्या, त्या संबंधित उमेदवारांच्या मुलाखती झाल्या होत्या, सगळी प्रक्रिया झाली होती, त्यांचा रिझल्टही जारी झाला होता. फक्त त्यांना अपॉइंटमेंट लेटर मिळालं नव्हतं. आता अपॉइंटमेंट लेटर त्यांना 5 ऑगस्ट 2005 नंतर मिळालं. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू झाली आणि त्यांना अपॉइंटमेंट लेटर 5/8/2005 नंतर मिळालं, त्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ त्यावेळेला मिळाला नाही, तर त्यांना नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत त्यांना त्याचा लाभ घ्यावा लागला. त्यामुळे हा त्या सरकारी कर्मचाऱ्यावरती एका अर्थाने अन्याय झाला होता, कारण त्यांची सगळी भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. काही तांत्रिक कारणामुळे त्यांना फक्त अपॉइंटमेंट लेटर 5 ऑगस्ट 2005 नंतर मिळाली होती. आणि त्याचंच नुकसान असं झालं की त्या सरकारी कर्मचाऱ्यांना अपॉइंटमेंट लेटर 5 ऑगस्ट 2005 नंतर मिळाल्यामुळे त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळाला नव्हता. तर या ऑफिस मेमोरंडम अंतर्गत त्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा पूर्ण लाभ, म्हणजे जी जुनी पेन्शन योजना ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या लागू आहे, या ठराविक कर्मचाऱ्यांना त्या जुन्या पेन्शनचा लाभ या ऑफिस मेमोरंडमच्या अंतर्गत सरकारने दिलेला आहे. काही मोजकेच कर्मचारी त्यात असणार. हा पूर्ण सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळालेला लाभ नाही आहे. आणि हा लाभ त्यांना घेण्यासाठी त्यांनी आपल्या संबंधित खाते प्रमुखाजवळ ऑगस्ट 2022 पर्यंत आपली माहिती ही पूर्णपणे त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची गरज आहे. आणि ती माहिती सुपूर्द केल्यानंतर त्यांची नोंद ही जुन्या पेन्शन योजनेसाठी होणार आहे. त्यामुळे जुन्या पेन्शन योजनेचा खरा लाभ, पूर्ण लाभ जर कुणाला मिळणार असेल तर तो ह्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, ज्या कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया ही 5 ऑगस्ट 2005 पूर्वी झाली होती, त्यांचा निकाल जारी झाला होता, फक्त त्यांना त्या संबंधीची अपॉइंटमेंट लेटर्स मिळाली नव्हती. अपॉइंटमेंट लेटर्स त्यांना भरती प्रक्रिया 5 ऑगस्ट 2005 पूर्वी होऊन अपॉइंटमेंट लेटर्स 5 ऑगस्ट 2005 नंतर मिळाली. त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सरसकट लागू होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं याच कर्मचाऱ्यांना या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. सरसकट सगळ्या कर्मचाऱ्यांना या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही, हे याच्यातनं स्पष्ट झालेले आहे. आणि बाकीचे जे कर्मचारी आहेत, जे आता सध्या नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत जे लाभ घेत आहेत, आता नॅशनल पेन्शन स्कीम काय आहे, तर नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत जो सरकारी कर्मचारी सेवेत आहे त्या सरकारी कर्मचाऱ्याचा 10% आणि सरकार 14% अशा पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन केलं जातं. आणि ते कॉन्ट्रीब्युशन केल्यानंतर जेव्हा तो सरकारी कर्मचारी निवृत्त होतो, त्या कॉन्ट्रीब्युशनच्या आधारे त्यांना वन टाइम बेनिफिट मिळतं. एवढंच, त्यांना महिन्याच्या महिन्या पेन्शन मिळत नाही. आणि त्याचमुळे त्यांची अशी इच्छा आहे की आम्हाला महिन्याच्या महिन्या जी जुन्या सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळतो तशाच पद्धतीनं आम्हालाही मिळावा, परंतु सरकारने तो मान्य केलेला नाही. परंतु सरकारने त्यांना ऑप्शन काय दिलं आहे की जर इन केस ऑफ त्या सरकारी कर्मचाऱ्याच्या सेवा काळात जर निधन झालं किंवा अपघात होऊन अपंगत्व आलं, तर त्याच्या फॅमिली मेंबरला मात्र पेन्शन देण्याची तरतूद सरकारने या आदेशाद्वारे केलेली आहे. त्यामुळे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि या दोन वेगवेगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा आकडा हा खूप मोठा आहे, त्यामुळे त्यांनी या दोन्ही आदेशांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे विनाकारण गैरसमज जर करून घेतला तर त्याचं नुकसान त्यांना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या दोन वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. जो गैरसमज सरकारी कर्मचारी संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकामुळे झाला, त्या गैरसमजातून अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना वाटलं
की जुनी पेन्शन योजना सरसकट आम्हाला लागू झालेली आहे, तर तसं ते झालेलं नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांनी या दोन्ही आदेशांचा अर्थ समजून घेऊन त्या अनुषंगाने आपली जी काय प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करणं हे त्यांच्यासाठी योग्य ठरणार आहे. तर गोवन वार्ता लाईव्हच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने आम्ही या गोष्टीवरती अभ्यास करून ही नेमकी परिस्थिती काय आहे ती नेमकी परिस्थिती आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांसमोर ठेवलेली आहे. आणि मला वाटतं या फेसबुक लाईव्ह नंतर कुणाच्याही मनात या दोन्ही आदेशाच्या संदर्भात जी चुकीची माहिती पोचलेली होती ती चुकीची माहिती राहणार नाही. त्यांना या दोन्ही आदेशांचा नेमका काय अर्थ आहे तो नेमका अर्थ त्यांना समजणं आम्हाला अपेक्षित आहे. आणि त्यामुळे जी आमची पत्रकार म्हणून जी जबाबदारी आहे की कुठल्या एका गोष्टीचा अभ्यास करून नेमकी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, ती नेमकी माहिती आम्ही या फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. गोवन वार्ता लाईव्ह अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे गोवन वार्ता लाईव्ह तुम्ही फॉलो करत राहा. फेसबुक, इंस्टाग्राम, त्याच्यानंतर व्हॉट्सॲप या सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आम्ही उपलब्ध आहोत. यूट्यूबवरती आम्हाला फॉलो करा. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा आणि पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.